नमस्कार मित्रांनो, मी सुमित खाडे स्वागत करतो पुन्हा एकदा एका नवीन व्लॉग मध्ये। तर ह्याच्या अगोदरची सिरीज बघितलं तुम्ही आदिकाच्या लग्नाची, तर त्यालाच कंटिन्यू ही सिरीज आहे। म्हणजे आम्ही आता चाललोय देवस मधल्या सगळे मंदिर फिरायला, म्हणजे या पूर्ण एरियामध्ये जवळपास जेवढे मंदिर आहेत ना ते सगळे आम्ही कव्हर करतो ह्या व्लॉग मध्ये। तर हा व्लॉग पूर्ण बघा आणि व्लॉग आवडल्यास लाईक करा। तर मी पहिला सगळ्यात प्रथम तुम्हाला माझ्या गँगची ओळख करून देतो। राईट साइड पहिला म्हणजे श्रीपाद आहे, बात तो सही है। आपला ऑफिशियल ऍडव्हर्टायझिंग पार्टनर श्रीपाद। त्यानंतर गणेश प्रभू सर आपले HPCL चे। आणि मी सांगतो तुम्हाला हा व्लॉग ना आपले सगळे HPCL चे ऑफिसर्स आपल्याला बघायला भेटतील या व्लॉग मध्ये। बस एक मायकल सर राहिले, कारण मायकल सर थोडे कॅमेरा शाय आहेत। मायकल सर ना आले। आणि इथे आहे अभिषेक सिंग आपला मित्र। नमस्कार। नमस्कार। आणि इथे वासाकी मॅडम आहेत। वासाकी मॅडम हाय। हाय। वासाकी मॅडमला तुम्ही माझ्या अगोदरच्या ब्लॉग मध्ये पण बघितलं असेल। आणि वासाकी मॅडमचे हस्बंड हाय सर। हाय हाय। आणि त्यानंतर आहे सिद्धी बिरजे वहिनी। आणि त्यानंतर मिस्टर डोके जिसको इंट्रोडक्शन की कोई जरूरत है ही नहीं, क्योंकि इनको सब लोग पहचानते हैं भाई, सब लोग पहचानते हैं। ये रमेश, हाँ नाम ही काफी है। डोके सर। आणि त्यानंतर आपले ड्रायव्हर भाई थोड़ा आईने में से यहाँ पर भी नजर मार दो। भाई यांना भरपूर थांबवलं आम्ही, सॉरी फॉर द लेट भाई। आता चालू केलेलं आहे आम्ही आमची जर्नी। तर चला या जर्नीचे मजे घ्या आणि ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा। तर मित्रांनो आता हॉटेल वरून जस्ट 5 मिनिटावर आम्ही 5 ते 7-8 मिनिटावर ट्रॅव्हल केलंय त्या गाडीने। आणि आलोय इथे आता चामुंडा माता मंदिर संस्थान आहे, चामुंडा माताचं मंदिर आहे इथे। तर हे असं मस्त टेकडीवर आहे। इथे बहुतेक इकडची लोक टेकडी देवी पण या नावाने पण ओळखतात। तर आपण देवीचं दर्शन घेऊया। ते बघा आपल्याला इथे प्रत्येक प्रकारचे ना कुमकुम सिंदूर वगैरे सगळे मिळतात, ते पण तुम्ही घेऊ शकता। आणि आम्ही सगळेच निघालोय आता। इथून रोपवे पण आहे, रोपवेने पण जायचं ऑप्शन आहे, पण आम्ही चालत चाललेलो आहे। प्रभू सर, हाउ यू आर फीलिंग? हाय गाइस। अरे वाह, हाय गाइस। तर चला फायनली आपल्या HPCL ची एक काय इन्फॉर्मल आपण बोलू शकतो आपली ट्रेक चालू झालेली आहे, बरोबर ना? इन्फॉर्मल ट्रेक चालू झाली आहे। सगळे HPCL वाले निघाले दादा ट्रेकिंगला। तर चला या ट्रेकचा मजा घ्या तुम्ही पण। तर मित्रांनो हे ह्या दादांनी आता आपल्याला ह्या मंदिराजवळ आणलंय। तर आपण या मंदिराबद्दल थोडीफार माहिती यांच्याकडून जाणून घेऊ। हिंदीमधून बोलतील दादा। आणि तुम्हाला जर इथे यायचं आहे देवसला वगैरे तुम्ही आलात तर तुम्हाला कुठे फिरायचं आहे, ओमकारेश्वरला जायचं, उज्जैनला जायचं, कुठे पण कहाँ पर भी आप लेके जा सकते हो ना। हाँ कहीं का भी यहाँ से। दादांचा नंबर मी डिस्क्रिप्शन मध्ये देईन, तुम्ही तिथून यांना कॉन्टॅक्ट करा। तुम्ही इथे आलात तर नक्की ह्यांनाच कॉल करून ह्यांच्याशीच तुम्ही कॉन्टॅक्ट करा आणि तुमची गाडी वगैरे जे काय आहे ते बुक करा। तर जाणून घेऊया इकडच्या मंदिराबद्दल आणि थोडीफार इकडची माहिती। बोलिए। यहाँ पर 2 देवियों का वास है, इसीलिए इसका नाम देवास रखा गया है। अच्छा। और दोनों बहनें थी यहाँ पर। हाँ। फिर छोटी मोटी बातों को लेकर थोड़ा विवाद हुआ था। हाँ। तो एक माता जी जो बड़ी है, हाँ, वो दौड़ के जब जाने लगी, हाँ, तो उन्हें देव महाराज ने, हनुमान जी ने रोका। ओके। तो वो खड़ी रूप में है, पूरे खड़े रूप में है। और जो छोटी माता है, हाँ, बड़ी माता जो धरती में समाने लगी थी, हाँ, तो उन्हें भी हनुमान जी ने रोक के और उनको वहीं स्थापित कर दिया। तो जो बड़ी माता है वो खड़ी है और छोटी माता जो है, हाँ, वहाँ पर छोटे से मुख के रूप में यहाँ पर है। ओके। ऐसे इनके माता की कहानी है। तो थोड़ा सा तो अच्छा है। देवास छोटा सा शहर है। हाँ देवास। तर थँक्यू दादा। आणि सगळ्यात प्रथम याने सांगितलं की देवास नाव, देवास म्हणजे ह्या ठिकाणाचं नाव देवास आहे, या स्टेशनचं नाव देवास आहे, देवास जंक्शन। ते नाव कसं पडलं तर या ठिकाणी 2 देवी आहेत, त्या 2 देवींमुळे या ठिकाणाचं नाव देवास पडलंय। आणि बाकीची स्टोरी तर दादांनी सांगितली, त्याचप्रमाणे आपण आता मंदिर पण दाखवूया। ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा। तर मित्रांनो मोठा जो चढ पार्ट होता, म्हणजे जी मोठी चढाण होती ती चढून
आता आपण आलो ह्या स्पॉटला. पाटी इथे प्रसादालय आहे, म्हणजे प्रसाद वगैरे तिथे भेटतो. आणि या साईडून जो जायचा रस्ता आहे तो बडी माता मंदिरला जायला, म्हणजे जी 2 देव्या होत्या त्या 2 देवींमधली जी मोठी देवी आहे त्यांच्या मंदिराकडे जाण्याचा हा रस्ता आहे. आणि ते मंदिर पण पुढे आहे. तर चला. तर मित्रांनो, मी जे स्टार्टिंगला तुम्हाला सांगितलं की इथून रोपवेला पण रोपवे पण आहे, म्हणजे रोपवेने पण जाऊ शकता. तर त्या रोपवेचं इथूनच म्हणजे आहे ऑफिस, आणि म्हणजे जो पिकअप पॉईंट तुम्ही म्हणू शकता तो इथूनच आहे. म्हणजे तुम्ही इथून रोपवेने येऊ जाऊ शकता. आहे बघा. चला आतमध्ये जाऊन आपण बघूया कसं आहे काय. हे बघा मित्रांनो, जे रोपवेचं तुम्हाला सांगितलं ती सगळी सिस्टम इथे अशी चालते. आणि इथून जायला यायला रस्ता आहे, तर आपण दाखवूया. रोपवेची तिकीट तुम्हाला खालून वरपर्यंत 1 साईड आहे की दोन्ही साईड आहे? दोन्ही साईडला 147 रुपीज पर पर्सन आहे. म्हणजे तुम्ही येऊ पण शकता आणि जाऊ पण शकता. 147 रुपीजमध्ये पर पर्सन तुम्हाला ही लोक वरून खाली सोडणार आणि खालून वरती आणणार. हे बघा, इथे तिकीटचा फेअर वगैरेचा पण बोर्ड लावला आहे. पर पर्सन 147 रुपीज आहे. डिसेबल पर्सन म्हणजे दिव्यांग हँडिकॅप लोकांसाठी 118 रुपीज आहे. चाइल्ड एज अप टू 5 इयर्स म्हणजे त्या लोकांना 5 वर्षापर्यंतच्या सगळ्यांना फ्री आहे. रोपवेची तिकीट काउंटर ओपनिंग टायमिंग पण दिलं आहे ते 7:30 सकाळी ते 9:30 वाजेपर्यंत. तर चला, हा फुल डिटेल ब्लॉग होणार आहे तुम्हाला. डिटेल ब्लॉग आहे हा. ब्लॉग पूर्ण कंटिन्यू बघा आणि कंटिन्यू राहा ब्लॉगमध्ये. मित्रांनो, इथून आपल्याला जैन मंदिर पण भेटतंय बघायला. जैन मंदिर पण आहे. आणि जैन मंदिरच्या इथून जो व्ह्यू आहे ना, पूर्ण आय थिंक मला वाटतं पूर्ण इंदोर सिटी दिसेल इथून. महावीरांचं मंदिर आहे. हो, जैन मंदिर हे मंदिर पण एक नंबर आहे. आणि मंदिराच्या पाठून जो व्ह्यू आहे ना, पूर्ण सिटी दिसते इथून. एक नंबर व्ह्यू आहे. आम्ही किती मंदिर फिरून आलो, दर्शन करून आलो, तरी पण मिस्टर गणेश प्रभू हे नुसतं सगळ्या स्टॉलला विजिट हे नुसते सगळ्या स्टॉलला विजिट करत करत सामान घेत जात आहेत. बहुत पैसा है अपने पास, तिजोरियां भर रही हैं. इतना पैसा है कि खत्म ही नहीं हो रहा. आज ही मैं 25 करोड़ रुपए लेके निकला था मार्केट में खर्च करने के लिए. साला बहुत ज्यादा मेहनत करने के बाद भी 16 करोड़ रुपए खर्च हुए हैं. 9 करोड़ रुपए अभी भी बचे हैं. काय काय घेतला आतापर्यंत? ओटी घेतली हा, चामुंडा मातेसाठी. हा, आणि गणपती बाप्पाची छोटी मूर्ती. हा, आणि मुलांना बाजूला मुलगा आहे ना, हा, तर छोटं एक रीप घेतली. म्हणजे सरांनी भरपूर सामान घेतलंय, बरंच काही घेतलंय सगळ्यांसाठी. हा, मुलीसाठी घेतलं. ते आपण आता मंदिराजवळच पोहोचलोय, तर मंदिर पण बघूया कसं आहे मंदिर.
तर मित्रांनो, तुम्हाला मी जसं सांगितलं, म्हणजे दादांनी सांगितलं तसंच ह्या देवी ओळखल्या जातात बडी माता या नावाने. आणि ह्यांच्या पाठी ही जी स्पेस दिसते, एम्प्टी स्पेस, तिथून दुसऱ्या देवींमध्ये म्हणजे ह्यांच्यामध्ये जो वाद झाला त्या वादाच्या कारणामुळे त्या ह्या पाठच्या स्पेसमधून देवी निघत होत्या. तर ती जी स्पेस आहे ती इथून आहे, ही स्पेस आहे ना. हां. आणि ह्या साईडने आपल्याला एक गुफा पण बघायला मिळते जी डायरेक्ट आपल्याला उज्जैनला नेते ना. उज्जैनला आपल्याला डायरेक्ट इथे जी गुफा आहे ती पण गुफा पण दाखवेन तुम्हाला. त्या गुफेतून डायरेक्ट उज्जैनला जायचा रस्ता आहे. चला ब्लॉगमध्ये कंटिन्यू करा. हा पाठचा जो व्ह्यू आहे तो पण पूर्ण जो आपण जैन मंदिरच्या इथून बघितला तसाच व्ह्यू आहे पूर्ण. हे देवीचं मंदिरचं नाव आहे बघा, जय मा तुळजाभवानी मंदिर मागे नाव आहे. आणि हे जे आहे आय थिंक नवीनच आहे मंदिर. ये नया ही मंदिर है ना, अभी डेवलप किया हुआ, मतलब पहले था तो बहुत पुराना ही है, बस ये थोड़ा सा ये अंदर चांदनी का वर्क किया थोड़े कुछ सालों पहले. अच्छा. हे खूप जुना मंदिर आहे, प्रख्यात मंदिर आहे. म्हणजे नवरात्रीमध्ये पण या मंदिरात ना 8 से 10 लाख लोग आते हैं दर्शन के लिए. 8 ते 10 लाख पर्यंत माणसं येतात दर्शनासाठी. फक्त सगळ्या बाजूने येतात, म्हणजे या स्टेटच्या, मध्य प्रदेशच्या पूर्ण स्टेटच्या चारी बाजूने या मंदिरात नवरात्रीसाठी लोक नवरात्रीमध्ये पाया पडायला येतात. उधर से था रस्ता बंद कर दिया. हे बघा मित्रांनो, जो मी मगाशी सांगितलं गुफा आहे इथे उज्जैनला जायला, तर तो रस्ता हा आहे इथून असं ह्या साईडला. आता सध्या तो रस्ता बंद केलेला आहे. प्रभू सर चालले आहेत, प्रभूजी जात आहेत दर्शन घ्यायला. परत रिटर्न एंट्री नाही अलाउड नाही. एकदा खाली गेलात की खालीच. तर मित्रांनो, इथे जे बजरंग बलीचं मंदिर बघितलं त्याच्या पुढे तुम्हाला आपल्याला इथे कालिका मातेचं मंदिर पण बघायला मिळतं. कालिका मातेचं मंदिर पण दाखवतो तुम्हाला. चला. हे बघा मित्रांनो, शंकराचं जे मंदिर असतं त्याच्यात नंदी पुढच्या साईडला असतो, पण ह्या देवळात नंदी पिंडीच्या मागे आहे. काहीतरी वेगळं नाही, ह्या साईडलाच आहे बघ. तर ते मित्रांनो मंदिर जे आहे ते स्वयंभू मंदिर आहे. राजा महाराजांच्या टायमिंग पासूनचं ते मंदिर आहे, त्यामुळे ते तसं आहे, है ना पंडितजी. अच्छा. अष्टभुजा देवी मंदिर पण आहे इथे. देवी मंदिर अन्नपूर्णा देवीचं पण मंदिर आहे इथे पाठी. खोको माताचं मंदिर आहे. या मंदिराचं वैशिष्ट्य असं की इथे बघा हे जे तावीज आहेत पाठी दिसत असतील तुम्हाला, ते तावीज, तर तुम्हाला जे सर्दी खोकला आणि नजरचा वगैरे जो बोलतात प्रकार असतो तो सगळा या तावीजमुळे आणि या देवीचा आशीर्वाद घेतल्याने दूर होतो, म्हणून त्या देवीचं नाव खोको माता.
मित्रांनो, हे खोखो माताचं जे मंदिर आहे त्याच्या बाजूला ही अशी एक म्हणजे ढलांसारखं आहे, तर त्याच्यावर ना सगळ्यांनी दगडं ठेवलेली आहेत आणि मान्यता अशी आहे की ती दगडांची जी बिल्डिंग असते, जे पिरॅमिड असतं ते आपण उभं करायचं का, कारण जर तुमचं जर घर स्वतःचं व्हायचं असेल, घर बांधायचं काय इच्छा असेल तर ती इथे आपण दगडाचे जे पिरॅमिड्स असतात दगडाचे असे म्हणजे थर लावायचे, ती तुमची इच्छा नक्कीच पूर्ण होते अशी इकडची मान्यता आहे। तर बघू शकता तुम्ही पाठी बऱ्याच जणांनी असे ते दगडं एकावर एक ठेवलेली आहेत की जेणेकरून त्यांचे स्वतःचं घर व्हावं असं। तर दाखवतो तुम्हाला, हे बघा, हे पहिलीच सुरुवात बघा मोठ्या मोठ्या दगडांची आहे, बाकी छोटे पण इथे भरपूर बरेच बनवलेले आहेत। हे बघा असे एकावर एक सगळ्यांनी असे लावून ठेवलेले आहेत। तर ह्या जागेचं हे महत्व आहे। दर्शन से पहले कर लो स्नान यहाँ पर, रुक जाती जैसे सांस शीतल जल पर तन पर। चामुंडा देवीचं पण मंदिर आपल्याला इथे बघायला भेटते, मोठं मंदिर आहे बघा। जय माँ चामुंडा। इथे आपल्याला भैरवनाथ देवाची गुफा पण बघायला मिळते, तर चला आपण त्या गुफेत जाऊया। आता मी पण चाललो आतमध्ये, तुम्ही मला पण बघा येतोय। जय भैरव बाबा। तर मित्रांनो, तुम्हाला अगोदर दाखवली बडी माता आणि ही पाठी छोटी माता। ती जी मागची फट होती त्या फटीतून ही छोटी माता निघत होती आणि ही जी देवी आहे ती ह्या साईडून निघाली बाहेर, म्हणून ह्यांचा फेस ह्या साईडला आहे आणि ते इथे येऊन थांबल्याचं कारण असं की हनुमान देवाने बजरंगबलीने त्यांना इथे थांबवलं। तर त्यांची पण मूर्ती तुम्हाला इथे मंदिराच्या जस्ट बरोबर समोर दिसते, मी तुम्हाला दाखवतो इथून। तर त्यामुळे त्या हनुमानजींनी त्यांना अडवलं, त्यामुळे हे इथेच थांबले आणि ह्यांचा फेस ह्या साईडला झाला, म्हणजे ही पाठची साईड झाली, ती पुढची साईड होती। त्या बडी माता देवीचं मंदिर होतं आणि छोटी माता देवीचं मंदिर आहे, बरोबर ना। तुम्हाला हनुमान देवीचं पण मूर्ती जी आहे फ्रंट साईडने ती पण दाखवतो। एक मिनिट, पाठी तर मित्रांनो, या चामुंडा मातेच्या मंदिराच्या जस्ट बाजूला आपल्याला इथे 9 देवींचं मंदिर भेटतंय, 9 देवींचं मंदिर बघायला मिळतंय। हे बघा, मी इथून दाखवतो पूर्ण।
हे बघा मित्रांनो, हा जो पॅच आहे इथे पूर्ण फॅक्टरीज आहेत, म्हणजे जिथे नोटा प्रिंट होतात, पैसे करन्सी प्रिंट होते देवासमध्ये, ते जागा आहे सगळ्या, त्या फॅक्टरीज आहे ह्या समोरच्या साईडला पूर्ण. म्हणजे हे असे जे कारखान्या टाईप तुम्हाला दिसतात ना, हे बघा हे ब्लू वाले, हे वाले सगळे ते नोट प्रिंट होतात तिथे, करन्सी प्रिंट होते, पैसे. तर मित्रांनो, असं झालं आपलं टेकडीवरच्या देवांचं दर्शन, म्हणजेच भवानी माता आणि चंडिका देवीचं, चामुंडा देवीचं दर्शन. तर दादाने आम्हाला खूप हेल्प केली. खूप इन्फॉर्मेटिव्ह हा व्हिडिओ झालेला आहे, म्हणजे कसं यायचं, तिथपासून कोणते कोणते देवाचे मंदिर आहेत, प्लस त्या देवाची स्टोरी काय काय आहे, ते सगळे या व्लॉगमध्ये कव्हर केलेलं आहे. तर तुम्ही हा व्लॉग नक्की बघा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि जर देवसमध्ये आलात तर दादांना नक्की कॉन्टॅक्ट करा. मी यांचं नाव आणि नंबर डिस्क्रिप्शनमध्ये देईन, तर त्यांना कॉन्टॅक्ट करून तुम्ही या. ते गाड्या अवेलेबल करतील तुम्हाला, जिथे पण फिरायचं आहे, उज्जैन, ओंकारेश्वर आणि ह्या ठिकाणी पण जर यायचं असेल तर ते तुम्हाला फिरवतील. तुम्ही नक्की कॉन्टॅक्ट करा आणि व्लॉगमध्ये असंच कंटिन्यू राहा. आता ह्याच्या पुढच्या पण सिरीज मी टाकेन, तर त्या पण नक्की बघा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. टिल देन बाय बाय. ओके, गुड नाईट.